गाडीचा शिटच काढला भाऊने. तर काय करतोय नक्की? नवी गाडी आहे राव आमची. मोबाईलचं टेन्शन आलं आता. माझा जीव खालीवर व्हायला लागलाय माहितीये का. नवीन गाडीचं काय हाल करून टाकलेलं आहे. आज रिकामीच केली भाऊने गाडी. काय सांगू बच्चर बघ गाडी. आणि बघा जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. डेली व्लॉग येतात तर तुम्हाला मजा येत असेल आणि मला पण आता मजा यायला लागलेली आहे. व्लॉग काढाय पण एडिट कराय पण. कारण काय झालं, अपग्रेड झाले ना जरा आणि डायरेक्ट स्टेटसच वाढलंय डायरेक्ट जागेवर. त्यामुळे बरं वाटतंय व्लॉग काढाय. आवर्जून व्लॉग काढायसाठी निघतोय मी बाहेर. तर सीन असा आहे, सकाळी काम होतं जरा मार्केटला जाऊन आलो टू व्हीलर वरच. म्हणजे 5 दिवसांनी टू व्हीलर काढली, चालू बी आहे ना ती गाडी. कशी बशी चालू झाली. मार्केटला गेलो, मटेरियल पेट्रोल घेऊन आलो. संध्याकाळी आपल्याला ऑर्डर आहे. तर आता दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि सीन असं आहे, गाडीला फ्लोरिंग फिल्मिंग ते अजून करायचं, अजून वेळ भेटाना मला. सो म्हणलं आज जाऊया आणि ते बघूया नक्की काय कसं काय किती कोटेशन जाते काय आहे. त्यात पण प्रकार असतात मला माहित नाहीये ते. आता तिथं गेल्यावर कळेल. आणि बाकी आपल्या चावीला कव्हर वगैरे नाही का नॉर्मल ते घ्यायचंय. म्हणजे थोडक्यात कारची शॉपिंग करायला जायची सध्या आपल्याला. सो स्टे ट्यून बघत राहा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. आणि बाय द वे घेतल्यापासून म्हणजे घेतलेली तवाच टाकी फुल केली ती. आता संपलं बघा, 49ची रेंज राहिलेली. मे बी आता आज किंवा उद्यामध्ये टाकी फुल करायला लागली गाडीची. टाकी फुल करायला गेलं की डायरेक्ट 3,500-4 हजार रुपयेच जाते ते. यावेळेस काय माहिती आता ही एवढी रेंज सगळी संपली ना मग टाकी फुल करतो एकदा. 415 किलोमीटर पण झालेले. अजून एक 500 किलोमीटर करून आपल्याला सर्व्हिसला पण द्यायची गाडी आणि मग फिराय. आणि बाय द वे 24चा मे बी कोकणाचं नियोजन झालेलं आहे आमचं. बघू सक्सेस होतंय का नाही. एकतर पुढाकार घेतलाय कोणी माहिती का, पिण्यानी पुढाकार घेतलेला आहे प्लॅनचा. पिण्यानी म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. बघू कसं काय होतंय. रत्नागिरी किंवा मग अजून ठरवलेलं नाही, कोकणात जायचं एवढं ठरवलेलं आहे फक्त. पुढं काय जातोय ते पण तुम्ही बघत राहा, तुम्हाला अपडेट मिळेल. तिकडचे ब्लॉग तुम्ही म्हणताल भाऊ नाद पुरा करून टाकला. नाद केला पण वाया नाही गेला. जिंदगी वाया गेली तितके दिवस आता नाही जायची. तर चला जाऊया कार ऍक्सेसरीज मध्ये. आता बघू तिथं गेल्यावरच कळेल नक्की काय कसं काय कितीला आहे ते. तुझी पद्धत मी आईचा लाडका म्हणून तब्येत चांगली मोटिवेट करतो. एक गाजवा सांबाटाला हिट करतो. सो गाईज कॉफी प्यायला आलतो पण स्विच केलं परत. म्हणलं जरा कॉफीची इच्छा नाही, खायची इच्छा झाली आता. सो आता चाललोय कॅप्टन कॉफीला आमच्या इथं. पण तिथं गाडीला जागा असली पार्किंगला तर ठीक आहे, तिथं पार्किंगला जागा नसते ते विषय. गाईज चला गाडी लावलेली जरा दुर्वांक करू आपल्या दोस्ताचं. जरा भेळ खाऊ तात्पुरते. खाऊन झालेलं आहे आणि जातो जरा आता ते काम करतो. फ्लोरिंग फिल्मिंग अँड ऑल काय काय करतोय गाडीला. स्टे ट्यून बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल भाऊ सबस्क्राईब करा, अजून तरी करा लवकर. 100K करा तुमच्या भावाचे. नाद पुरा करून टाकू मग. सो चला नक्की कुठे आलेले आहेत बघा गिरीश सर आपले पुढं गाडी. त्यांचं कोणतरी आहे ओळखीचं. सो तिथं जाऊन करूया आपलं काम. पण आलेले बघा आर्यन मोटर्स इथे आलेले हेरिंग करायला. पण गडबड पण भरपूर दिसते भाऊकडं. बघूया ते आता बोलले थोडा वेळ लागेल. आता थांबायचे पेशन्स नाही आहेत आपल्याकडं. बघू काय ठरवते आता. माझं डोकं चालं ना. आवीला किचन वर दिसला टाकलाय एकदम लोखंडाचं आहे. एखाद्याला फेकून हाणलं ना त्याचा टाळकं फुटेल पण चावी नाही पडणार असा विषय. आधी आपली गाडी समोर लावलेली आहे तिथं. ही ना याच्या माग जरा काम राहिलंय त्यात. काय करतोय ते तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करा कळेलच तुम्हाला. सो गाईज आपल्या गाडीचं काम चालू झालेलं आहे. आता काय करतोय बघा तुम्ही एकदा. कसली दिसते राव काळी. डेविल दिसते डेविल. गाडीचं नाव ठेवा डेविल. एकाने सांगितलंय काळी महिना पॅन्थर. अरे टँकर भरून पेट्रोल लागतंय याला.
ओ भाई साहब, गाडीचा शिटच काढला भाऊने. तर काय करतोय नक्की? नवी गाडी आहे आमची. डेंजर काम आहे. गाडीचं शिटच काढलं. त्याला सांगितलेलं काय, भाऊने शिटच काढलं डायरेक्ट. और काय काय पॅनल फिनल बी काढले. भाई वाटली बाबा, मला तर टेन्शन आलं आता. पण तिन्ही फाडायला लागलाय गाडीची ती. अरे कसं रे, तडातड ओढतोय. हा, तू त्याच्यावर फिल्मिंग करतोय. माझा जीव खालीवर व्हायला लागलाय माहितीये का. शिटच बाहेर निघलं भाऊ, शिटच बाहेर काढलं. माझा जीव खरंच खालीवर व्हायला लागलाय. काय चाललंय, नवीन गाडी होतो तू व्हायला लागले, बाकी काय. जेट ब्लॅक करायचे. याला जायचंय जिमला आणि तर शिट बाहेर काढलंय. लोड आला आता मला. भाऊ कोण आलाय बघा, यो बादशाह. 64 वाला. काय काय किचन कसलंय? मेटल आहे अख्ख. एखादा फेकून आणलं ना डोकंच फुटेल डायरेक्ट. लय जड आहे, पण रेंज कमी झाली ह्याच्यामुळे. तिकडून अनलॉक व्हायचं ना, आता जवळ येऊन अनलॉक करायला लागतं. रेंज कमी झाली जरा. हा, पण जाऊ दे, एवढा काय विषय नाही. भाई दोन्ही सीटर रिकामी केली भाऊने. दोन्ही सीटर रिकामी केली. काय करत आहे आता? डेंजर काम आहे सगळं. काय चाललंय? जा भाऊ, सावकाश जा. इथपर्यंत साथ दिली, असेच पुढेपर्यंत साथ देत राहा. लावा ताकद. झोप नको आता गाडीचा. ते म्हणते 24, 25, 26 ला जायचं. पिण्याने पडत. हा, हे गाडीत झोपला. तिकडे जाऊन मी झोपशील. बरं जा, जिम कर जरा, बॉडी बनव, चांगली बॉडी बनव. हे बघ, न जिमला जाता बॉडी. बघा नवीन गाडीचं काय हाल करून टाकलेलं आहे. आखी रिकामीच केली भाऊनी गाडी. काय सांगू, मच्छर बघ गाडीत. गाडीत मच्छर बघ बाबू. विषय होणार आहे आपला. अख्खी एकूण एक मच्छर बाहेर काढायला लागणार आहे आता. बेकार विषय झाला. गावराई भेटून ठेवायचे. बेकार विषय. हे सीट का काढलेलं आहे, कारण खाली आपण करतोय फ्लोर लॅमिनेशन. फ्लोर लॅमिनेशन गरज आहे गाडीला, कारण गाडीत पाणी वगैरे सांडलं ना, मग ते खाली तिथं पाणी राहून तो पार्ट खराब होतो नाही का, सडतो. त्यासाठी फ्लोर लॅमिनेशन करतात. तसे आपल्याला 3D मॅट होते आपल्याकडं, पण तरी म्हणलं फ्लोर लॅमिनेशन करता येईल. एक तर धंदाच फुलाचा आहे. म्हणजे कधी इव्हेंटसाठी गेलो ना, तर फ्लावर्स वगैरेचे पोते असतात ना, तर मग कधी कधी त्याला पाणी सुटलं ना, ते पाणी मग फ्लोअरमध्ये मुरावं नाही, ह्यासाठी फ्लोअर लॅमिनेशन करून घेतो आपण. आणि फिल्मिंग पण करायची, जेड ब्लॅक करायची. पण म्हणलं आज नको, ते उद्या करायला येईल. कारण आहे ना, ऑलरेडी 6:30 वाजलेले आहेत. मला जायचं आहे बाहेर. ह्याला 1 तास फ्लोअर यायला, परत फिल्मिंगला अर्धा पाऊण तास. फिल्मिंगसाठी उद्या परत येणार आहे. आता फक्त फ्लोअर लॅमिनेशन उरकून मग जाऊ. पुढं काय जाते बघत राहा. बघा आता शीट लावायचं काम चालू आहे. परत एक तर शीट बाहेर काढलेली, तर लय तू झालती मला राव. नवीन गाडीची शीट आपली काढली, पण आता एका पुढचं शीट लावलेलं आहे. आता हे ड्रायव्हर साईडचं हे शीट राहून ते बनव, तसंच खुर्ची टाकतो. तिथली खुर्ची टाकायची इथं डायरेक्ट. डेंजर विषय झालं. आता आपलं काम राहिली फक्त फिल्मिंग. ते फिल्मिंगला आपण उद्या येऊ परत. काम झालेलं आहे. शिटं सगळी काढलेले, सगळं बसवून ओके करून ठेवलेलं आहे. गाडी फ्लोरिंग करायची होती, फ्लोरिंग झालेली. आता फक्त थोडी वॅक्यूम वगैरे करतो उद्या. काही विषय नाही. फ्लोरिंग महत्वाचं आहे, कारण काय होतं माहिती आहे का, पाणी वगैरे किंवा आपण काय खात पित असलो ते फ्लोअरवर पडलं ना, मग ते क्लीन करायला लय त्रास होतो. पण हे जे लॅमिनेशन आपण जे केलं ना, त्याने काय होतं, क्लीन लगेच होतं. त्यामुळे ते केलंय. आता जे गाड्यांचे शौकीन आहे त्यांना माहिती आहे, आणि जे बरेच नुसते गाडी घेऊन त्यांना नाही माहिती, म्हणजे त्यांच्या उपयोगाचं पण नाही. आता राहिले फिल्मिंग बघता. ते फिल्मिंग एक उरकले ते संपला विषय. गाडीला काही काम नाही. मग चला आता जाऊ घरी. लय ऑलरेडी वैतागलगच झाले. मला चहा प्यायचा. आता ब्रेकफास्ट करतो घरी जाऊन, अँड देन लेट्स सी
कावताई 8 वाजलेत आणि जस्ट घरी आलेलो वाईटावले झालेलं आता जरा रेस्ट करून परत जायचं का आम्हाला. A few moments later. सो गाईज रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि बघा साप दिसले आम्हाला. साप सर्प गाडीतली मोकळी नाही ना पण पाणी ओतून द्यायला लागल. ह्याला कुठं नाही चाने सिद्धाला येत असेल की पकडाय. खालून गेला कसं चढलंय तेच की तेच पोत्यात भरला तर भरा. प्रोफेशनल गँग नाही एखादा जरी धरला तर होईल शॉर्ट. आणि एका ठिकाणी चाललेलं आहे छोटस काम आहे. कामावर कोण कंटिन्यू करू आपण. चला साप बघितला पण तसाच ठेवला. ऍक्च्युली क्लायंट फोनवर फोन करतोय. क्लायंटच्या घरी आपल्याला 11 वाजता जायचं होतं पण थोडंसं लेट झालं. 12 वाजलेले. आता एक छोटंसं काम आहे गाडी सजवायची आपल्याला ते करून मग घरी. सो चला पटपट जाऊया. काय काम करतोय स्टेटमेंट बघत राहा. ज्या ठिकाणी काम 110चं पेट्रोल टाकायचं ना तिथं आता 1000 2 3 हजाराचं पेट्रोल टाकायला लागतंय. लय अवघड काम झालंय. कार्डाशिवाय तर विषयच नाही आता. बजेट वाढले जाग्यावर चालायचंच काय आता. पण किती झालं रे ते यायचं काम बेकार विषय. चला कार्ड भरू आपलं पेट्रोल टाकून जाऊ. एवढं पेमेंट द्यायचं तर बोबडी बी वाजायला लागली माझी. रात्रीचे 1:30 वाजलेले 1:30 अँड आम्ही घरी चाललेलो आहे. आता खोच काम उरकलेलं आहे आमचं आणि आता घरी जाणार. आणि सकाळी उद्या उठून लवकर पाट मार्केटला जायचंय मला. उद्या पण गडबड आहे माया मागं. हे कामं चालू झालेली आहेत ना आता आणि कामं तर करायच लागणार. पर्याय नाही. हप्ता भरायचा आहे गाडीचा अजून बाकीचे एक्सपेन्स अँड ऑल खर्च वगैरे घर खर्च करायला लागतंय. हम लड़के हैं जनाब हमको बहुत मेहनत करनी पड़ती है खुद को साबित करने के लिए पता है क्या तुमको. सो जाऊया चला. सो गाईज घरी पोचलेलो आहे. सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो बाय बाय गुड नाईट.